नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकऱ्यांची लेकरं, आपल्या ग्रामीण भागातील गोरगरिबांची लेकरं ही नियोजनाअभावी माघारात आहेत. काही दिवसांपूर्वी इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी आज उपस्थित आहे. सर्व मित्रांनो आणि सर्व शेतकरी बांधवांनो, आपल्या जे काही 12वीला असलेले विद्यार्थी आहेत, त्यांची परीक्षा इयत्ता 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि ती 11 मार्चपर्यंत चालणार आहे. 10 फेब्रुवारी 2026 पासून ते 11 मार्च 2026 पर्यंत ही 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू राहणार आहे आणि जे काही आपले 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे 20 फेब्रुवारी 2026 पासून 18 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. शेतकरी बांधवांनो, ह्या परीक्षेचं नियोजन विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही केलं पाहिजे. या संदर्भात आपण बोलूयात. तर विद्यार्थ्यांनी पाहिलं पाहिजे की आजपासून जे काही 10वीचे विद्यार्थी आहेत आणि 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ॲव्हरेज 100 ते 110 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. तर ह्या कालावधीमध्ये 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी नियोजन करताना सर्वप्रथम पेन आणि कागद किंवा पेन आणि वही घेऊन बसलं पाहिजे. ह्या 100 दिवसांमध्ये किंवा ह्या 110 दिवसांमध्ये मी कोणत्या दिवशी कुठल्या विषयाचा अभ्यास करणार आहे ते लिहून ठेवलं पाहिजे. मी रोज किती तास अभ्यास करणार आहे ते लिहून ठेवलं पाहिजे. रोज किती पेपर्स मी सोडवणार आहे किंवा कुठल्या विषयाला मी किती प्राधान्य देणार आहे, मी कुठल्या टेस्ट सिरीज देणार आहे त्याचंही त्यांनी योग्य ते काटेकोरपणे नियोजन केलं पाहिजे. माझ्या लहान बांधवांनो, बहिणींनो आणि भावांनो, तुम्हाला सांगतो 10वी आणि 12वीचं हे वर्ष आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप महत्त्वाचं असं वर्ष आहे. ह्या वर्षात हीच 2 वर्ष अशी असतात की तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी वर्ष असतात. त्यामुळं या पुढील 100 ते 110 दिवसांचं योग्य ते नियोजन करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. ही जी तळमळ आहे ती आपल्या खास करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ही तळमळ आहे, कारण की मीही एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे. त्यामुळं मलाही वाटतं की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आजपासून नियोजन केलं पाहिजे आणि परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवलं पाहिजे. त्याचबरोबर पालकांचीही काही कर्तव्य आहेत. पालकांनीही आपल्या मुलांना वेळोवेळी आठवण काढून दिली पाहिजे की आपली परीक्षा जवळ आलेली आहे. परीक्षेला 100 दिवसांपेक्षा कमी कालावधी आहे. त्यामुळं रोज 3 ते 4, 3, 4, 5 तास असं त्याला वेळ अभ्यास कर असं सांगितलं पाहिजे. मुलांना कधीकधी स्वतः अभ्यासाला घेऊन बसलं पाहिजे. त्यांना कधी प्रेमानं लाडात गोडीगुलाबीत त्यांचा अभ्यास करून घेतला पाहिजे. अशा पद्धतीनं पालकांनीही आपलं काम केलं पाहिजे. त्याचबरोबर पालकांनी विद्यार्थ्यांना कुठल्या नोट्स आवश्यक आहेत का, कुठले टेस्ट सिरीज लावायचे आहे का, किंवा तुला काय आणखी मटेरियल लागते का, किंवा तुझा एखादा विषय कच्चा असेल तर त्याची तयारी कशी करून घेता येईल, या संदर्भात आपल्या पालकांनी, आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना आणि आपल्या मुलींना बोललं पाहिजे. अशी मी आपल्या शेतकरी बांधवांना विनंती करतो. अशा प्रकारे नवीन नवीन माहिती मी घेऊन येत असतो. जर तुम्हाला माझं कंटेंट किंवा माहिती आवडत असेल तर तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. मी महाराष्ट्र शासनाचे जे काही नवनवीन JRs, नवीन योजना शेतकऱ्यांच्या संदर्भातही घेऊन येत असतो आणि आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्या संदर्भात खास करून मी अपडेट घेऊन येत असतो. धन्यवाद. आणि नक्कीच मी अपेक्षा करतो की आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये, म्हणजे जी काय फेब्रुवारी मार्चमध्ये होणारी जी काय 10वी 12वीची परीक्षा आहे त्याच्यामध्ये उत्तुंग यश मिळवतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.